श्रावण सुरू झाला की पहिल्या शुक्रवारी देवाजवळ जिवंतिकेचा फोटो आपण मांडतो, त्याची पूजा करायला सुरुवात करतो. तर चला आपण त्याविषयी थोडक्यात माहिती आणि महत्त्व बघूयात. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावण सोमवार, मंगळवार, बुध, बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षवण करतात व जिवतीची पूजा करतात. पिढ्यानपिढे हा वारसा असाच चालू आहे. जिवतीची पूजा का केली जाते याचा अर्थ आणि जिवतीची पूजेचा हेतू काय हे आपण जाणून घेऊया. आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केले जाते. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग, मुख्य आधार हा दीप आहे. संपूर्ण महिनाभर प्रत्येक घरात जिवतीची पूजा केली जाते. दर शुक्रवारी ही पूजा करत असतात. या देवतेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते. आपल्या अपत्यांसाठी मंगलतेची प्रार्थना, आपल्या अपत्यांसाठी शुभ आशीर्वाद हे जिवतीकडे मागितले जातात. त्याचबरोबर ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे, कारण या प्रतिमेमध्ये 4 वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमेचे काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊयात. जिवतीच्या प्रतिमेमध्ये प्रथम क्रमांकावर नरसिंह, दुसऱ्या बाजूला कालियामर्दन करणारा कृष्ण, तसेच मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध, बृहस्पती यांचा समावेश असतो. याच क्रमांकामध्ये त्यांना पूजले जाते. प्रथम क्रमांकावर भगवान नरसिंहच का? भगवान विष्णूंचा चौथा अवतार नरसिंह होता. त्यावेळी ते आपल्या छोट्या भक्तांसाठी खांबातून प्रगट झाले होते आणि तो भक्त प्रल्हाद त्याचे वेळोवेळी हिरण्यकशिपूपासून रक्षण केले होते, हे सर्वांचेच परिचित आहे. बालकाचे रक्षण, बालकांसाठी हा अवतार त्यांनी धारण केला होता, म्हणून या प्रतिमेमध्ये भगवान नरसिंहाला पूजले जाते. याचा अर्थ भगवान नरसिंह घरात ओढवणाऱ्या संकटांपासून बाळांचा बचाव करतो. यानंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. श्रावण महिन्यात नाग आणि कृष्ण यांना विशेष महत्त्व आहे, त्यांची पूजा करतात. तरी पण नाग वेगळा आणि श्रीकृष्ण वेगळा असे न दाखवता कालियामर्दन करणारा कृष्णच का याचे देखील थोडक्यात महत्त्व बघूयात. आपण जर कालियामर्दन घटनेचा विचार केला असता असे लक्षात येईल की कृष्ण आणि त्याचे सवंगडी खेळत असताना त्यांचा चेंडू पूर्णा नदीत जातो आणि कृष्ण परत आणतो. स्वतः त्या कालियामर्दनशी संघर्ष करतो. खेळणाऱ्या मुलांवर आलेल्या वाईट प्रसंगाला कृष्ण दूर करतो आणि कालियामर्दनला न मारता त्याला अभय देऊन जायला सांगतो. खेळणाऱ्या बालकांचे संकटात रक्षण करतो, म्हणून कालियामर्दन सहित कृष्णाचे पूजन केले जाते. बाहेर खेळणाऱ्या बालकांचे हे दोन्ही देव संकटांपासून रक्षण करतात, म्हणूनच यांना जिवतीच्या पूजनामध्ये प्रथम स्थान देण्यात आलेले आहे. आता फोटोमधील असलेल्या मध्यभागी जरा जिवतिका यांच्याविषयी थोडक्यात महत्त्व पाहूया. मगध नरेश बृहस्तरथ नावाच्या राक्षसाला 2 राण्या होत्या. राजाचे दोन्ही राण्यांवर सारखेच प्रेम होते, परंतु राजाला एकही संतान नसल्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. याच दरम्यान राजनगरामध्ये उपवनात ऋषी चंद कौशिक आल्याचे राजाला समजले. राजा त्यांच्या दर्शनासाठी जातो आणि आपली चिंता त्या ऋषींना सांगतो. यावर चंद ऋषी त्यांना एक आंबा देतात आणि तो आंबा राण्यांना खायला द्या असे सांगतात. दोन्ही राण्यांवर सारखेच प्रेम असल्यामुळे तो आंबा राण्यांना समान प्रमाणात देतो. यानंतर दोन्ही राण्यांना पुत्र होतात, परंतु ते दोघेही अर्धवट अर्भक असतात. राजा त्या दोन्ही पुत्रांना जंगलात सोडून जातो. त्यावेळेस तिथून जरा नावाची एक यक्षिणी जात असते. जरा त्या दोन्ही अर्धवट अर्भकांना हातात घेते आणि आपल्या अवयवांना साधनेच्या कलेने दोन्ही शक्कल सांधते. जरा यक्षिणी ते सांधलेले अर्भक संध्या समयास राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्यांचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून देतो. तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. जरा देवीचा अपभ्रंश जिवंतिका असा होतो. जिवंतिकाचा अर्थ दीर्घ आयुष्य प्रदान करणारी असा होतो. बालकाच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करणारी देवता म्हणून या देवीची पूजा केली जाते. प्रतिमेच्या शेवटी येतो बुध, बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असतो. त्याच्या हातामध्ये अंकुश धारण केलेले आहे, तर बृहस्पती वाघावर बसलेले असून त्याच्या हातामध्ये चाबूक धारण केलेला आहे. बुध ग्रहाचा प्रभाव जातकास उत्तम व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिमत्ता असे अनेक गुण प्राप्त करतो.
तसेच बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते. आपल्याला ज्ञानाचा आणि गुरु कृपेच्या आशीर्वादाचा ताबा मिळावा हेच या बृहस्पती प्रतिमेपासून आपल्याला शिकवण मिळते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना जिवतिकेच्या प्रतिमेमध्ये स्थान मिळाले आहे. अशा या क्रमाने रक्षण करणाऱ्या देवतांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. एकूणच काय तर जिवितीची पूजा आणि या देवतांची पूजा केल्याने आपल्या बालकासाठी शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी सर्व माता जिवतीची पूजा करतात व बालकांना शुभ आशीर्वाद प्राप्त होते. धन्यवाद.